आमच्या समोर न येणाऱ्या आमच्या वंदनीय काकींच्या चरणी आम्ही साष्टांग दंडवत आहे. आईंचा सत्कार, आमच्या काकींचा सत्कार जोरात हात वरती करूया आणि अभिवादन करूया. थँक्यू, धन्यवाद, धन्यवाद. आणि त्यानंतर त्या महिलांना आर्थिक नियोजन, त्यांना आर्थिक मदत करणं, त्यांचे उद्योग सगळ्या जणी आमच्या विनंतीला मान देऊ. सुप्रियाताई सुळे यांना आपण तुम्ही त्यांच्या पाठीमागच्या तालुक्यातून तुम्ही सगळ्या जणी इथे उपस्थित झाला त्याबद्दल तुमचे खरा मनोचार करत असताना मैत्रिणींनो 2 गोष्टी मला जाणवल्या. त्यातली एक गोष्ट म्हणजे धोतर टोपी पायजामा शर्ट टोपी मधली वडीलधारी मंडळी मला भेटली आणि त्यांनी मला सांगितलं की जसं मला कळतंय तसं मी साहेबांच्या सोबत आहे. मला खूप आश्चर्य वाटलं त्या माणसांचं आणि खूप आदरही वाटला, खूप कौतुकही वाटलं की ज्या माणसांनी साहेबांना टीव्हीवर बघण्यापलीकडे कधीच त्यांना भेटले पण नाही, कुठलं काम सांगितलं नाही, पण आदरणीय पवार साहेबांच्या सोबत जसं कळतंय तसं आम्ही आहोत. हा एक चांगला मला दौंड पुरंदर आणि इंदापूर भागामधले माझी ज्येष्ठ मंडळी मला भेटली आणि त्यांनी मला सांगितलं. त्यामुळे मी या ज्येष्ठांचा मनापासून आदर करते. दुसरं एक कौतुक मला आढळलं की 22, 25, 26, 27 आणि 30 वर्षाची तरुण पिढी आज आपल्या आदरणीय पवार साहेबांच्या सोबत आहे. याचं मला खूप आश्चर्य वाटतं. मुलांना आणि तरुणाईला नेहमी लढणारा योद्धाच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे. वातावरण अतिशय चांगलं आहे. फक्त मतदान करताना माझ्या मैत्रिणींनो अतिशय सावध शेजारचं चित्र आणि सुप्रियाताईंचं नाव, त्याच्या शेजारचं चित्र आणि त्याच्या शेजारचं बटन आपल्याला सगळ्याला काळजीपूर्वक दाबायचं आहे. बटन की तुम्ही ज्या व्यक्तीला मतदान केलेलं आहे ती खून तिथं दिसतेय का. अजिबात घाई करू नका. तुम्ही घरी गेल्यानंतर ज्या वाड्या वस्त्यावरनं तायांना तुम्ही आला आहात त्या वाडी वस्तीतल्या किमान 10 महिलांना आज बारामतीमध्ये काय घडलं, कोण काय बोललं हे तुम्ही शेअर करा.